शिवसेनेचा 58वा पावतो आपण वर्धापन दिन आहे आणि षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाचा जो आहे तो या ठिकाणी वर्धापन दिन साजरा होणार आहे। अमोल कीर्तीकर आपल्यासोबत आहेत। अमोलजी काय सांगाल, वर्धापन दिन साजरा होतोय, खरं तर लोकसभेच्या यशानंतर आणि आगामी विधानसभेच्या मध्ये हा वर्धापन दिन आहे, काय सांगाल? नक्कीच आपल्या माध्यमातून मी देशभरातल्या तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि बरेच दिवसानंतर राजकीय मार्गदर्शन आम्हाला उद्धव साहेबांचं मिळणार आहे आणि या वर्धापन दिनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातनं देशभरातनं सर्व शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि ही ऊर्जा आणि विचार घेऊन सर्वजण आपापल्या प्रदेशात भागात जाणार आहेत आणि नक्कीच विधानसभेला जो काही आता चॅनलवाले म्हणतात 160 165, पण मला असं वाटतं 180 190 पेक्षा जास्त सीट या महाविकास आघाडीच्या येतील आणि त्याच्यामध्ये हा जो वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्ताने जे काही मार्गदर्शन उद्धव साहेबांचं होणार आहे ते नक्कीच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। आगामी विधानसभेचं रणशिंग आज फुंकलं जाईल 100%, कारण पुढची येणारी निवडणूक ही विधानसभाच आहे आणि सर्वजणच म्हणतात की महाविकास आघाडी अत्यंत चांगल्या मताधिक्याने आणि चांगल्या मार्जिननी या विधानसभेमध्ये निवडून येणार आहे आणि त्याच्यामध्ये उद्धव साहेब हे फार मोठं काम करणार आहेत। खरं तर लोकसभेच्या आधी भाजपकडनं महायुतीकडनं मोठमोठ्या वल्गना केल्या गेल्या होत्या, मात्र त्या पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत। या सगळ्यांचा समाचार आज उद्धव ठाकरे घेतील 100%, कारण गेल्या 2-3 वेळेला ज्यावेळेला उद्धव साहेबांच्या समोर मी प्रसारमाध्यमांना ते उद्धव साहेब सामोरे गेले होते त्यावेळेला त्यांनी तेच सांगितलं होतं की वर्धापन दिनाच्या दिवशी माझ्या मनातलं जे काही राजकीय आणि माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांना जे सांगायचं नक्की सांगणार आहे आणि नक्कीच आज चांगल्या प्रकारचा संदेश ते महाराष्ट्राला देईल असं मला वाटतं। हा वर्धापन दिन साजरा होत असताना जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्या सगळ्यांचा सत्कार केला जाणार आहे। खरं तर तुम्ही सुद्धा अगदी थोडक्यावरून हुकलेले आहात, कुठतरी मनामध्ये खंत आहे की आज निवडून आलो असतं, आज सत्कार आणि सगळं काय झालं असतं? नाही, अजिबात खंत नाही, कारण मी जरी निवडून आलो नसलो तरी पण मला असं वाटतं की मी आणि माझा पक्ष हा महत्त्वाचा नाही आहे, कारण मला मिळालेली 4.5 लाख मतं आहेत, त्या 4.5 लाख मतांना जर का वाटत असेल तर ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, तर नक्कीच मी आणि माझा पक्ष त्याच्याकरता आम्ही न्यायालयीन लढाई आम्ही लढतोय आणि मला असं वाटतं आमचे जे निवडून आलेले खासदार आहेत ते 9 जरी असले तरी 90चा आवाज ते लोकसभेमध्ये पोहोचवणार आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये या ठिकाणी दिसणार आहे। अगदी पाहतोय 9 खासदार जरी निवडून आले असेल तर 90 जणांचा जो आहे तो आवाज असणार आहे आणि त्याचे परिणाम येत्या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील असं अमोल कीर्तीकर म्हणताना पाहायला मिळतात। कॅमेरामन धर्मेंद्र पांडे, सरसुणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।